नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. तर आज इथे आपण बनवणार आहे अस्सल सोलापुरी सुप्रसिद्ध शेंगा चटणी. शेंगा चटणी कसा बनवायचा ते पाहूयात. अगदी सोलापुरी स्टाईल. मी सोलापूरकर म्हणून मला सोलापूरची शेंगा चटणी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर कसा बनवायचा ते पाहूयात. अगदी एकही स्टेप न मिस करता अगदी शेवटपर्यंत संपूर्ण रेसिपी पहा. तुम्हाला समजेल की सुप्रसिद्ध सोलापुरी शेंगा चटणी अगदी भन्नाट चवीची लागते. ती कशी बनवायची ते पाहूयात. आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. अस्सल सोलापुरी चटणी अगदी चटपटीत आणि सुप्रसिद्ध शेंगा चटणी कसा बनवायचा ते पाहूयात. तर इथे पाहू शकता, इथे अप्रतिम असा आपला इथे शेंगा चटणी तयार झालेला आहे. एकदम पाहायलाही एकदम कलरफुल आणि चवीला तर अप्रतिम अशी ही शेंगा चटणी आहे. तर कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहे. संपूर्ण रेसिपी पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे घ्यायचेत. शेंगदाणे इथे आपण भाजून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जर शेंगदाणे भाजायचे नसेल तरी चालतील, भाजलेले असले तर अप्रतिम लागते. जर बिना भाजलेल्याचं शेंगा चटणी खूप दिवस टिकू शकत नाही. जर भाजलेले शेंगदाणे असतील तर खूप दिवस टिकतो, महिनाभर तरी कंपल्सरी टिकतो. असा आपला शेंगदाण्याची चटणी कसा बनवायचं ते पाहूया तिथे. तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही भाजले नसतील तरी चालेल. भाजून केलेल्या शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते. तर इथे पाहू शकता त्याची सालं पण काढून घेतलेली आहेत. शेंगदाणे स्लो फ्लेमवर मस्त भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालं पण काढून घेतलेली आहेत. अर्धवट काढून घेतलेले आहेत, पूर्ण काढायचे नाहीत. तर इथे आपण लसूणही घेतलेले आहेत. लसूणही सोलून घेतलेलं आहे. अगदी 2 गड्डा इथे आपण लसूण सोलून घेतलेले आहेत. तर ही शेंगदाणे आता आपण याची चटणी बनवायची आहे. तर शेंगदाणे इथे पाहू शकता मस्त अशी भाजून घेतलेले आहेत. अगदी स्लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिट आपण याला भाजून घेतलेले आहेत. तर इथे आपण आज पारंपरिक पद्धतीने उखळमध्ये बनवणार आहे शेंगा चटणी. अस्सल सोलापुरी चवीची उखळमधली सुप्रसिद्ध शेंगा चटणी इथे आपण बनवणार आहे. तर इथे पाहू शकता आपण इथे उखळ स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. आता त्या उखळीमध्ये आपण ही शेंगदाण्याची चटणी ते बनवणार आहे. तर इथे शेंगदाणे पाहू शकता. आता यामध्ये घालून घ्यायचेत शेंगदाणे सगळे आपण यामध्ये घालून घ्यायचेत. किमान हे पाव किलोचं आपण शेंगदाणे चटणी बनवत आहे. पाव किलोचा शेंगदाण्याची चटणी इथे आपण बनवत आहे. इथे पाहू शकता लसूण घेतलेला आहे. एक मोठा गड्डा आपण लसूण सोलून घेतलेला आहे. लसूण किती असतो त्यावर चव अप्रतिम लागते. तर इथे दोन गड्डे आपण सोलून घेतलेले आहेत. त्या सगळ्या आपण इथं वापरलेल्या आहेत. त्यामध्ये आपण लसूण घालून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण घालूयात लाल तिखट. लाल तिखट जाईल आता 3 ते 4 चम्मच लाल तिखट घालूयात, मोठे चम्मच. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर 5-6 चम्मच तुम्ही घालू शकता. इथे छोटे चम्मच आहे त्यामुळे अंदाज कमी आहे. तर इथे मी छोट्या चमच्याने 4 चम्मच मी इथे लाल तिखट घेतलेले आहे. तर आता आपण 1 चम्मच मीठ घेऊयात आणि त्यानंतर आणखीन अर्धा चम्मच घेऊयात. 1.5 चम्मच इथे आपण मीठ घेणार आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार. मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आपण हे घालून घेतलेलं आहे. शेंगदाणा आपण भाजून घेतल्यानंतर ही सगळी आपण तिखट म्हणा आणि मीठ म्हणा हे सगळं आपण एकत्र घालूनच मस्त आता कुटून घ्यायचेत. शेंगदाणे मस्त अशी ठेचून घ्यायचेत. पारंपरिक पद्धतीने आपली ही शेंगदाण्याची चटणी एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते आणि महिनाभर टिकून राहते. तुम्हीही कुठेही प्रवासाला वगैरे जात असाल तर अशा पद्धतीचा शेंगा चटणी एकदा नक्की ट्राय करा. अस्सल सोलापुरी शेंगा चटणी तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. एकदम वर्ल्ड फेमस आपला हा शेंगदाण्याची चटणी इथे आपल्याला मिळते. तर ते इथे आपण बनवतो आहे. अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवली जाते. इथे मस्त अशी आपण हे ठेचून घ्यायचे शेंगदाणे
व्यवस्थित आपण हे उकळीमध्ये मस्त चेचून घ्यायचे आहेत. एकदम अप्रतिम अशी चटणी बनते. अगदी पारंपरिक पद्धतीने. आधी आपण आजीच्या काळात आपल्या अशा पद्धतीचं आपण करत होतो, त्याच पद्धतीने इथे आजही बनवतो आम्ही सोलापूरकर. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे कडेचं आपण सगळं घ्यायचं आहे आणि मस्त अशी ठेचून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा शेंगदाण्याची चटणी व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित ठेचून घ्यायचे. अगदी खूप असं ओबडधोबड आपण हे ठेचून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे शेंगदाणे व्यवस्थित बारीक होईपर्यंत ठेचून घ्यायचे आहेत. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि गावाकडच्या रेसिपीसाठी नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा आणि जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. गावाकडच्या रेसिपी अगदी सोलापुरीची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता आपला हा शेंगदाण्याची चटणी मस्त अशी ठेचून घेतोय. ओबडधोबड आता शेंगदाणे आपली झालेले आहेत. तुम्हीही अशा उकळीमधली शेंगदाण्याची चटणी केली का आणि खाल्ली का? कधी खाल्ली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि ही रेसिपी कुठून आणि कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. इथे तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशी आपली ही शेंगा चटणी इथे तयार झालेली आहे. अप्रतिम असा दिसतोय की नाही तुम्ही बघा. इथे मस्त अशी तयार झाली. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. प्लेटमध्ये पाहू शकता एकदम कलरही मस्त सुरेख आलेला आहे. एकदम कलरफुली आणि खायला पण खूपच सुंदर, अतिशय उत्तम अशी आपली शेंगा चटणी इथे तयार झाली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण बनवलेलं आहे, पण उकळीमधली एकदम चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी आहे. तर इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं. इथे तुम्ही पाहू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आणि पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्थ राहा आणि खुशाल राहा. आणि ही संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि हो, जर तुम्हाला सोलापूरची शेंगा पोळीची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही शेंगा पोळी रेसिपी संपूर्ण स्टेप बाय स्टेप सोलापुरी स्टाईलची शेंगा पोळी पाहू शकता. तर ही शेंगा चटणी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवा. आणि भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.